अनिकेतची एक लहानपणाची आठवण म्हणजे तो त्याला प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणण्यापेक्षा त्याचं चारी बाजूनी लक्ष कसं असतं त्याची एक मी तुम्हाला आठवण सांगतो की आम्ही एकदा खामगावला गेलो होतो आणि अनिकेतला लहानपणापासून कॅमेऱ्याचा अतिशय वेळ, त्यामुळे त्याच्या वडिलांनी म्हणजे राजभवनीचा कॅमेरा त्याच्यापासून लपून खामगावला आणला होता. तर आमची बहीण आहे मीरा म्हणून, ती अशीच म्हणजे बोलत होते दोघ जण. तर राजभवननं असं वाटलं की बाबा त्याचं चंद्रचं आपल्या बोलण्याकडे लक्ष नाही आहे का, म्हणून त्यांनी मीराला सांगितलं की मीरा आम्ही कॅमेरा आणलाय म्हणे. तर हा लगेच फक्त कॅमेराला खटाक एवढं म्हणायचा. तर राजाभाऊंनी मीरा आम्ही कॅमेरा आणला म्हटल्याबरोबर त्याचं लक्ष त्यांनी दाखवून दिलं की माझं तुमच्या बोलण्याकडे लक्ष आहे, आणि तो लगेच खटाक असं म्हणाला त्या कॅमेऱ्यामध्ये. आणि त्याला लहानपणी अजून एक त्याची आठवण सांगायची म्हणजे त्याला डोक्याला खोबऱ्याचं तेल लावायचं भयंकर कंटाळा यायचा लहानपणी. तर एक दिवस राजाभाऊ त्याला खोबऱ्याचं तेल लावायचं म्हणून बोलवायला गेले. तर हा पहिले तर म्हणजे त्यांनी नाही वगैरे म्हटलं. मग राजाभाऊंना काही फोन वगैरे आला, मग ते दुसऱ्या गावात गुंगले. तेवढ्या वेळात यांनी ती खोबऱ्याची तेलाची बाटली त्यांच्या डस्टबिन मध्ये पूर्ण उलटी केली, पूर्ण बाटली उलटी केली. आणि मग परत राजाभाऊ त्याला म्हणायला लागले की चल अनिकेत आपण खोबऱ्याचं तेल लावू. तो म्हणे बाबा खोबऱ्याचं तेल संपलाय म्हणे, आता नवीन बाटली आणायला लागेल आपल्याला. तर म्हणे कोणी संपवलं, म्हणे मीच संपवलं, मी ती बाटली त्यात टाकून दिली आहे म्हणे. अशा आमचा अनिकेत पहिलेपणापासून लहानपणापासूनच एकदम हुशार, सोज्वळ. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढ्या त्याच्या सगळ्या व्यवसायामध्ये सुद्धा तो वडिलांना त्यांच्या व्यवसायामध्ये मदत करतो, स्वतःचा व्यवसाय सांभाळून. त्यामुळे तसा म्हणजे म्हणतात ना की पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, तसा पुत्र सगळ्यांना मिळावा अशी माझी देवाकडे प्रार्थना आहे. आणि अनिकेत बद्दल काय सांगायचं की त्याला खूप खूप आयुष्य लाभो आणि त्याची म्हणजे चारही खंडामध्ये त्याची कीर्ती पोहोचव एवढी देवाकडे प्रार्थना करतो मी याबद्दल.